आजचा जो टॉपिक आहे आपला सोशल हेल्थवर आहे. आपण आपलं शरीर कसं फिट ठेवायचं, गुड न्यूट्रिशन कसं इनटेक करायचं, कुठल्या गोष्टींमधून काय आपल्याला मिळतं, अँटीऑक्सिडंटचा कसा आपल्या शरीराला फायदा आहे, मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या. स्ट्रेचिंगचे फायदे, आपल्या कार्डिओ वर्कआउट आपण का करावं, आपण वेट ट्रेनिंग का करावं, स्ट्रेंथ ट्रेनिंग का करावं, या सगळ्या फिजिकल फिटनेस बाबतची माहिती पण आतापर्यंत आपण घेतली. आता हा रिन्यू 29 आपण समाप्तीकडे जात आहोत. आणि हा विषय सगळ्यात महत्वाचा वाटला मला, की आपली जी सोशल हेल्थ आहे तर ती सुद्धा तिच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे असं मला वाटलं. कारण आपली सोशल हेल्थ किंवा आपली फॅमिली टाइम असेल, आपले फॅमिलीमधले रिलेशन, समाजामधले रिलेशन हे जर हेल्दी असतील तर आपण फिजिकली आणि मेंटली दोन्ही दृष्टिकोनातून आपण निरोगी राहू शकतो. ती मदतच करत असतं. आपले नातेसंबंध चांगले असतील, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध असतील तर नक्कीच आपल्याला तिथून एनर्जी मिळत असती आणि आपण आपलं मन आणि शरीर दोन्ही गोष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला तिथे मदत होत असते. आता तुम्ही हे समोर बघत असाल, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. आता घर म्हटलं की आपला बराचसा वेळ हा घरामध्ये जातो. म्हणजे पुरुषांना जरी घराबाहेर कामानिमित्त जावं लागत असेल, तर आजकाल महिलांना पण बाहेर वर्किंगसाठी जावं लागतंय. परंतु ही एक स्पेस अशी आहे की जिथं आल्यानंतर सगळं आपला थकवा, सगळा जो काही स्ट्रेस असेल, सगळं 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 इथं आल्यानंतर जातं. कारण या घरामधली जी माणसं आहेत ती आपली प्रेमाची माणसं असतात आणि ते जे नातेसंबंध आहेत त्यातून आपल्याला एनर्जी मिळत असते आणि आपला जो थकवा आहे तो सगळा नष्ट होत असतो. असं हे घराचं जे महत्व आहे ते अगदी लहानपणापासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाला घर पाहिजे असतं, घरातली माणसं पाहिजे असतात. नुसतं चार भिंती असून चालत नाही, तर त्या घरातल्या माणसांसोबतचे आपले संबंध हे प्रेमाचे जिव्हाळ्याचे असायला पाहिजेत. येस. आणि मी आत्ता सांगितलं की तुम्ही केव्हा हेल्दी राहू शकता, तर जेव्हा तुम्ही हॅप्पी असता, जेव्हा तुमचे घरातल्या माणसांशी, समाजातल्या माणसांशी, मित्रांशी संबंध चांगले असतात, प्रेमाचे असतात, तेव्हा तुम्ही हॅप्पी असता. आणि जेव्हा हॅप्पी असतात तेव्हाच तुमची हेल्थ जी आहे ती पीक पॉइंटला जाऊ शकते. आणि आपण कितीही न्यूट्रिशन घेतलं किंवा किती वर्कआउट केलं, किती हे केलं आणि घरामधल्या आपल्या नातेसंबंधांमध्ये ताण असेल, वादविवाद सारखे होत असतील, तर तो स्ट्रेस आपल्याला सारखा राहणार आहे आणि आपण हॅप्पी राहणार नाही. आणि हॅपीनेस ही एक मनाची एक अवस्था आहे आणि ही अवस्था ही आपल्या सोशल रिलेशनशिपवर जास्त इफेक्ट करत असते. म्हणून आपलं सोशल रिलेशनशिप म्हणजे थोडक्यात घरातील व्यक्तींशी, समाजातील व्यक्तींशी आपले जे नातेसंबंध आहेत तर ते आपले कसे आहेत त्यावर आपला हॅपीनेस जो आहे तो अवलंबून असतो. जर ते संबंध प्रेमाचे असतील सगळ्यांशी तर आपण हॅप्पी असतो, आणि जर कोणाशी काही वाद असतील, विवाद असतील, तर नक्कीच कुठेतरी तो एक स्ट्रेस आपल्या मनामध्ये असतो आणि त्यामुळं आपण पूर्ण हॅप्पी राहू शकत नाही. आता सोशल रिलेशन म्हणजे सामाजिक संबंध किंवा सामाजिक हेल्थ जी आहे, सामाजिक आरोग्य, सामाजिक संबंध आपले थोडक्यामध्ये, तर ते का महत्वाचे आहेत. मिनिंगफुल रिलेशनशिप विथ फॅमिली फ्रेंड्स बूस्ट वेलनेस, म्हणजे आपली हे हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आणि आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ म्हणजे हे चांगलं जर राहायचं असेल तर आपले जे सामाजिक संबंध आहेत, फॅमिली मेंबरशी जे संबंध आहेत ते चांगले असले पाहिजे, तरच आपण वेलनेस मध्ये राहू शकतो. आणि आपली जी इंडियन फॅमिली आहे, इंडियन फॅमिलीमध्ये, इंडियन कल्चरमध्ये आपला हा जास्तीत जास्त वेळ हा आपल्या फॅमिलीमध्ये जात असतो. आपल्या आयुष्याचा बराचसा काळ आपल्या फॅमिली सोबत जात असतो. आणि फॅमिली सोबत वेळ घालवणं म्हणजे त्याच्यामधून आपल्याला फिजिकल हेल्थ तर मिळतेच, फिजिकल ग्रोथ आपली व्यवस्थित होते, मेंटल आणि इमोशनल ग्रोथ साठी सुद्धा आपल्याला फॅमिली सपोर्ट, मित्रमैत्रिणींचा सपोर्ट हा आवश्यक असतो. एका स्टडीनुसार असं बघितलं गेलेलं आहे, म्हणजे ऑब्झर्व केलंय की जे लोक एकटे राहतात, जास्त फारसे कोणाशी मिक्स होत नाही किंवा त्यांना एकटं राहावं लागतं, त्यांना फॅमिली मेंबर किंवा बाकी कुठले रिलेशन नसतात फारसे, तर असे एकटे राहणाऱ्या लोकांना डिप्रेशन, एन्झायटी किंवा मेंटल हेल्थ इश्यू जे आहेत ते जास्त प्रमाणात होतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे आहे सगळ्यात मोठा धोका तो सोशल मीडियाचा आहे. आपली जी फॅमिली रिलेशनशिप, फॅमिलीचा जो टाइम आहे, जो क्वालिटी टाइम आपण फॅमिली सोबत द्यायला पाहिजे किंवा आपल्या फ्रेंड सोबत द्यायला पाहिजे, तर हा जो वेळ आहे
तो बराचसा आता सोशल मीडियामध्ये जायला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता, जेवायला जरी आपल्या फॅमिली घरातले मेंबर बसले तरी त्यांच्या हातात मोबाईल आहे का हे अगोदर बघायचंय. काही घरांमध्ये असं चित्र असतं की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, समोर ताट वाढलेला असतं, तो त्याच्या फोनमध्ये काहीतरी स्क्रोल करत असतो आणि कोणी कोणाशी बोलत नाही. हे असं एक चित्र आहे. अगदी सोफ्यावर तुम्ही सगळे एकत्र बसले तरी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या फोनमध्ये असतो. म्हणजे हे सगळ्यात मोठा धोका निर्माण झालेला आहे आपल्या सोशल हेल्थसाठी. जो सोशल मीडिया आहे तर तो सोशल मीडिया हा सोशल हेल्थसाठीच धोका निर्माण झालेला आहे. कारण आपण आपल्या घरातल्या मेंबरशीच फारसे बोलायला तयार नाहीये आणि एवढा वेळ आपला त्या फोनमध्ये जायला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघू शकता. आता हे जे चित्र आहे हे सगळे कॉलेजचे स्टुडंट वाटत आहे, पण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे हे चित्र आता सगळीकडे दिसायला लागलेले, प्रत्येक जण फोनमध्ये आहे. अगदी घरामध्ये असेल तेव्हाही, बाहेर असेल तेव्हाही. तर हे एक आपल्या सोशल रिलेशनशिपसाठी किंवा फॅमिली रिलेशनसाठी हे धोकादायक आहे. आपण जास्त अनसोशल होत आहोत. मोबाईलमध्ये जेव्हा सोशल मीडिया वापरतो तेव्हा आपण अनसोशल होत आहोत. येस, ही फॅक्ट आहे. आणि जे लोक जास्त सोशल मीडिया वापरतात, सारखं फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप वगैरे सारखं सारखं इतकं स्क्रोल करत राहतात, ते लोक जास्त एकाकी आहेत बाकीच्या लोकांपेक्षा, असं अभ्यासाद्वारे समोर आलेलं आहे. आणि त्यांचं फारसं कुणाशी इंटरॅक्शन होत नाही, म्हणजे फारसं कोणाशी संवाद वगैरे त्या लोकांचा फारसा होत नाही. त्यांना फारसं कोणा बोलायला आवडत नाही. इतके ते त्याचे ऍडिक्ट झालेले असतात. आता फॅमिली टाइम हा आपल्या फिजिकल हेल्थसाठी आणि मेंटल हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. आता जर घरामध्ये आपण सगळे आहोत, आपल्याला एकमेकांचा सपोर्ट असतो, एक भावनिक सपोर्ट असतो आणि सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्याला सपोर्ट भेटत असतो. आणि त्यामुळे फॅमिली टाइम हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा आपली मुलं वाट बघत असतात, मुलांना काहीतरी गोष्टी शेअर करायच्या असतात. आणि पण त्याच वेळेस जर आपण जर म्हटलं थांब थांब मला एवढं बघू दे, किंवा मेसेज मध्ये मला हा व्हॉट्सअप मेसेज बघू दे, हे करू दे, ते करू दे, अशा पद्धतीने आपण आपल्याच याच्यामध्ये राहिलो, नादामध्ये राहिलो, तर मुलं कुठेतरी डिसमूड होतात. आणि मग एक फेज अशी येते की मुलं आपल्याशी काही शेअर करायचं सोडून देतात. ते खूप उत्सुक असतात की मी घरी गेल्यानंतर माझ्या मम्मीला हे सांगल, पप्पांना ते सांगल. परंतु मम्मी पप्पा जर घरामध्ये त्यांना फॅमिली टाइम द्यायलाच, क्वालिटी टाइम द्यायला तयार नसतील, तर नक्कीच त्या मुलांवर सुद्धा त्यांच्या मेंटल हेल्थवर, फिजिकल हेल्थवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आता ज्या मुलांना फॅमिली टाइम भरपूर मिळतोय, फॅमिलीमध्ये एक क्वालिटी टाइम त्यांना दिला जातो फॅमिली मेंबर्स कडून, तर त्या मुलांचा शाळेमधला जो परफॉर्मन्स आहे तो सुद्धा खूप छान असतो. शाळेमध्ये छान प्रगती त्यांची होते. त्याचबरोबर त्यांचा कम्युनिकेशन स्पीड जो आहे, म्हणजे इतरांशी संवाद साधण्याचा स्पीड आहे, तो सुद्धा चांगला असतो आणि ते इतरांशी खूप छान पद्धतीने बोलू शकतात. हे सगळं अभ्यासाद्वारे समोर आलेलं आहे. त्याचबरोबर अशा मुलांना ह्याची कुठलं व्यसन लागण्याची जी भीती असते, रिस्क असते, ती कमी असते. त्याचबरोबर अशी मुलं डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे अशा गोष्टींकडे कधी वळणार नाही. तर या पद्धतीने जर फॅमिली टाइम मुलांना जर मिळत गेला, फॅमिली टाइम म्हणजे फक्त फॅमिलीमध्ये सगळ्यांसोबत राहतोय असं नाही, तर सगळ्यांमध्ये सुसंवाद आहे, एकमेकांचं ऐकत आहेत, घरामध्ये मुलांचंही ऐकून घेत आहेत, मुलांशी काही गोष्टी शेअर करत आहे. अगदी मित्रत्वाचे संबंध ज्या फॅमिलीमध्ये असतात, तर त्या घरामधली मुलं फारशी कधी व्यसनांकडे वळणार नाही. त्याचबरोबर अशा मुलांची इमोशनल हेल्थ जी आहे ती सुद्धा चांगली राहणार आहे. आणि त्यांचं जे फॅमिली बॉन्डिंग आहे, त्या फॅमिली बॉन्डिंगमुळे आयुष्यामध्ये जे काही चॅलेंजेस येत असतात, चॅलेंजेस तर प्रत्येकालाच येत असतात, अगदी लहान मुलापासून तर अगदी आपलं वय होईपर्यंत, म्हातारपणापर्यंत चॅलेंजेस असतात आपल्या आयुष्यामध्ये. वेगवेगळ्या समस्यांना आपलं सामोरं जावं लागत असतं. परंतु जेव्हा फॅमिली बॉन्डिंग जर आपलं चांगलं असेल, अगदी मुलांचं असेल की मोठ्या माणसांचं, तर आपण कुठल्याही समस्यांना तोंड द्यायला सक्षम असतो. कारण आपल्या मागं आपल्या फॅमिलीचं बळ असतं, एक सपोर्ट असतो, एक मेंटल आपल्याला सपोर्ट असतो की बा आम्ही आहोत तुझ्यासोबत. तर हे एक फॅमिलीच असण्याचं हे एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. आणि आपण सोशल अॅनिमल आहोत असं म्हणतात, मॅन इज अ सोशल अॅनिमल. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. समाजाचा सपोर्ट हा आपल्याला पाहिजे असतो. समाज म्हटल्यानंतर मग त्यामध्ये फॅमिली मेंबर, फ्रेंड्स, आपले नातेवाईक, या सगळ्या पूर्ण समाजच येतो. तर येस,
तर ज्या मुलांना फॅमिली टाइम चांगला मिळतोय, फॅमिली मधलं बॉन्डिंग ज्यांचं चांगलं आहे, तर त्यांच्या मनामध्ये अशी भावना असते की आपल्यावर प्रेम करतायत आणि आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे, आपल्यावर प्रेम करणारं कोणी आहे, ही भावना त्या मुलांच्या मनामध्ये असते. आणि त्यांना असं ही पण भावना असते की आपली या घरामध्ये गरज आहे, आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये आपली गरज आहे, या सोशल सर्कलमध्ये आपली गरज आहे. आणि अशी भावना जेव्हा मुलांच्या मनामध्ये असते, मुलं असो की मोठी माणसंही असो, प्रत्येकाच्या मनात जर वाटत असेल की आपली केअर करणारं कोणी आहे, आपली कुणाला तरी गरज आहे, तर अशा वेळी एक मोटिवेशन आपल्याला प्रत्येकाला मिळत असतं ग्रो व्हायला आणि सक्सेसफुल होण्यासाठी एक मोटिवेशन मिळत असतं की आता आपल्याला हे करायचं, एक बळ असतं ते. आणि नक्कीच त्यामुळं आपण प्रगती करू शकतो. त्याचबरोबर फॅमिली जे आहे, आता आपण जर आपण ठरवलंय आता हेल्दी व्हायचंय, फिट व्हायचंय, अशा वेळी जर आपली फॅमिली आपल्या सोबत असेल, ते जर आपल्याला सारखी सारखी मोटिवेट करत असेल की नाही तू हे कर, तुला हे डाएट घ्यायचंय, हे घे, तू तुला हे न्यूट्रिशन घ्यायचंय, तू ऑर्डर कर, किंवा तुला एक्सरसाइज करायची नाही का, तू उठ, अशा पद्धतीने कोणीतरी आपल्याला पुश करणारा असेल किंवा आपल्या सोबत ते करू लागत असतील तर उत्तम गोष्ट आहे. तेही जर आपल्या सोबत असतील तर नक्कीच आपण तिथं आपली जी हेल्थ आहे ती लवकर अचीव्ह करू शकतो, कारण आपल्याला सपोर्ट असतो, एक सपोर्ट सिस्टीम असते. आणि त्यामुळं या हेल्थ जर्नीमध्ये सुद्धा जर आपली फॅमिली आपल्याला सोबत असेल तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्या येत असतात, प्रॉब्लेम येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आणि त्यावेळेस जर आपली फॅमिली आपल्या सोबत असेल, त्यांच्याशी आपलं व्यवस्थित इंटरॅक्शन होत असेल, आपण त्यांच्याशी प्रॉब्लेम शेअर केले, तर नक्कीच त्या डिस्कशन मधून काहीतरी मार्ग निघत असतात. भलेही कधी कधी डिबेट्सही होऊ शकतात घरामध्ये की हे चांगलं ते चांगलं, परंतु त्यातून काहीतरी एक कन्क्लुजन वर येत असतो आपण की येस आता हे करायला पाहिजे. येस येस. आणि त्याचबरोबर जेव्हा आपले सर्वांसोबतचे जे रिलेशन आहेत ते चांगले असतात, फॅमिली मेंबर्सशी, फ्रेंडशी, नातेवाईकांशी किंवा आजूबाजूला शेजार पाजार ज्या लोकांच्या आपण संपर्कात आहोत त्या सर्वांशी जर आपले रिलेशन चांगले असतील तर आपली जी लाईफ स्पॅन आहे तो 50% इन्क्रीज होत असतो. म्हणजे आणि हे जर नसेल तर नक्कीच तो लाईफ स्पॅन आपला कमी होणार आहे. म्हणजे आपली हेल्थ जी आहे ती बरीचशी आपल्या सोशल इन्व्हायरमेंटवर सुद्धा अवलंबून असते. आपले समाजाशी कसे संबंध आहेत यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. दस इनहॅन्स्ड फॅमिली टाइम मीन्स बेटर बॉन्डिंग अँड लॉंग लाईफ. म्हणजे या पद्धतीने जर फॅमिली बॉन्डिंग आपलं चांगलं असेल, फॅमिली टाइम आपल्याला जर मिळत असेल चांगल्या घरामध्ये, किंवा क्वालिटी टाइम आपण सर्वांसोबत स्पेंड करत असू, तर नक्कीच आपलं आयुष्यही वाढणार आहे आणि जीवनही हॅपी होणार आहे. येस. येस, मी हे आधीच सांगितलं की आपल्यासोबत जेव्हा फॅमिली मेंबर असतात आपल्या या हेल्थ जर्नीमध्ये, तर तेव्हा नक्कीच ते आपल्याला जास्त मोटिवेट करत राहतात आणि आपल्याला डाएट कसं घ्यायचंय किंवा फिजिकल एक्सरसाइज साठी सारखं सारखं मोटिवेट करत राहतात. आणि त्यामुळं आपल्याला ती जर्नी जी आहे ती सोपी होते. आणि त्याचबरोबर प्रत्येकाने हा प्रयत्न करायचा आहे की आपल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा या प्रवासामध्ये आपल्याला सोबत घ्यायचं आहे, त्यांची सुद्धा हेल्थ चांगली झाली पाहिजे. आत्ताच सोनाली मॅमनी जे शेअर केलंय की ते त्यांच्या मुलांना सुद्धा गुड न्यूट्रिशन देतात, त्यांचे हजबंडही गुड न्यूट्रिशन घेतात, आणि घरामधलं त्यांचं जे बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत. त्यांनी मागेही शेअर केलं होतं की घरातलं जंक फूड जे आहे ते ऑलमोस्ट आता बंद झालेलं आहे, आणि जवळपास सगळेच ते आरोग्यासाठी सगळे एकत्र काम करत आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना जे मोटिवेशन मिळतं तर त्यामुळे त्या नक्कीच त्यांच्या हेल्थ गोलवर लवकर पोहोचू शकतात. म्हणून फॅमिलीची साथ घेणं आणि फॅमिलीला या जर्नीमध्ये सोबत आणणं हे पण तेवढं गरजेचं आहे. येस. आणि जेव्हा आपल्या सोबत कोणीतरी असतं, आता तुम्ही जर एकटे वर्कआउट करताय आणि दोघं वर्कआउट करताय यामध्ये फरक पडतो. जेव्हा हजबंड वाईफ दोघंही वर्कआउट करतात तर त्यावेळेस आपण जास्त चांगला परफॉर्म करतो. येस. कारण तिथं बघायचं असतं आपल्याला. आणि बघा, हजबंड वाईफ जेव्हा दोघंही या जर्नीमध्ये असतील तर तेव्हा त्यांच्यामध्ये चालू असतं की बा माझं वजन किती कमी होतं, तुझं किती कमी होतं, किंवा अशा गोष्टीमुळे एकमेकांना मोटिवेशन त्यातून मिळत असतं. आता असं होतं की आता आपण म्हटलो की फॅमिली रिलेशन आपले चांगले पाहिजे, सगळ्यांशी आपले संबंध चांगले पाहिजे, घरातल्या व्यक्तींशी किंवा शेजारी पाजारी आपले फ्रेंड्स असतील सर्वांशी आपले संबंध चांगले पाहिजे, प्रेमाचे संबंध पाहिजे. परंतु असंही होतं ना
की कधी कधी काही व्यक्ती आपल्याला अशा भेटतात की त्यांच्याशी आपलं नाही जमत, किंवा आपण जे काही सांगतो ते त्यांना पटत नाही, आपल्या बऱ्याचशा गोष्टींना त्यांचा विरोध असतो. असं होतं, बऱ्याच फॅमिलीजमध्ये होतं. पण मग अशा वेळी काय होतं, थोडेसे वादविवाद होतात किंवा मग रुसवे फुगवे अशा गोष्टी होऊ शकतात. कारण सगळेच लोक आपल्याला हवे तसे भेटत नसतात. फॅमिलीमध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल, कुणीतरी आपल्याला विरोध करणारं असतं किंवा कुणाशी जरी आपलं पटत नाही, अशाही गोष्टी होतात. तर अशा वेळी काय करायचं? कारण ते जे स्ट्रेस आहे, त्या ज्या नात्यामधला जो तणाव आहे, तो तणाव सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगला नाहीये. कुठेतरी ती हेल्थ आपली जी आहे, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ कुठेतरी डॅमेज होत असते. मग अशा वेळी एक छोटासा मार्ग त्यातून काढू शकतो आपण. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे किंवा त्यांना इन्स्पायर करायचं आहे. आपले जे विचार आहेत ते त्यांना समजावून सांगायचे आहेत, शेअर करायचे आहेत, आणि त्यांना सुद्धा या जर्नीमध्ये ग्रो आणि इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी त्यांना मदत करायची आहे. त्यांना आपण समजून सांगू शकतो, स्वतःचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जर ते मानायलाच तयार नसतील तर मग थोडंसं डिटॅच होणं गरजेचं असतं. मग ठीक आहे बा, नाही त्यांना पटत नाही, परंतु बाकीचे जे काही आपल्याला सपोर्ट करतात, त्यांचा सपोर्ट आपण तो लक्षात घ्यायचा आहे. आणि त्यामुळं फारसं असं एखाद्याच मनावर नाही घ्यायचंय, आणि स्वतःची मेंटल हेल्थ जी आहे ती खराब नाही करून घ्यायची. तर आपण एवढंच करू शकतो की त्या व्यक्तीला समजावून सांगू शकतो, आपले स्वतःचे विचार पटवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि नसेलच ती व्यक्ती चेंज व्हायलाच तयार नसेल, तर मग इतर जे कोणी आपल्याला सपोर्ट करत आहेत, तर त्यांचा सपोर्ट आपण घेऊ शकतो. येस. येस. आता शेवटचा रिच्युअल आपला आहे की सोशल हेल्थ आपली इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचंय, तर 20 मिनिट, कमीत कमी 20 मिनिट एक क्वालिटी टाइम आपल्या फॅमिली मेंबर सोबत आपण स्पेंड करायचा आहे. जेव्हा कधी आपण जेवायला बसतो, तर असं कल्चर प्रत्येक फॅमिलीमध्ये असलं पाहिजे की कमीत कमी एक वेळचं जेवण तरी सगळ्यांनी सोबत घेतलं पाहिजे. आणि आपले स्क्रीन, सगळे मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून सगळ्यांनी हसत खेळत एकत्र वेळ घालवला पाहिजे. संध्याकाळी जेवणाच्या वेळी तरी सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. आणि अर्थातच एकमेकांना समजून घेणं, या सगळ्या गोष्टी आल्यातच त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला जी लोक आवडतात, आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्या सर्वांसोबत वेळ स्पेंड करायचा आहे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या, हसी विनोद, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खूप छान असं एक बॉन्डिंग त्यांच्याशी आपलं तयार होतं. आणि एक स्वतःची एक कम्युनिटी जी आहे ती बिल्ड करायची आहे. जशी की आपली ही हॅलो हेल्थ फॅमिली आहे. आता जवळपास 19 लोक ऐकत आहेत. ही जी आपली फॅमिली आहे, ही जी फॅमिली आहे ही सुद्धा एक कम्युनिटी आहे. याच्यामध्ये जरी भलेही कोणी कुठूनही असेल, कोणी ठाण्याहून असेल, कोणी नांदेडहून असेल, कोणी वर्ध्याहून असेल, कोणी बीड जिल्ह्यातून असेल, मी नाशिक मधून आहे, हे किती वेगवेगळे असतील, फिजिकल अंतर किती असेल, सोनिया मॅम युपी मधून आहेत, आरिफा मॅम हैदराबाद मधून आहे, ही जी आपली फॅमिली आहे, तर ही एक कम्युनिटी बिल्ड झालेली आहे. आणि ही कम्युनिटी नक्कीच आपल्याला ग्रो करण्यासाठी मदत करत असते. इथं आपण जेव्हा वर्कआउट करतो, आता आम्ही जर तुम्हाला सांगितलं, तुमच्या हेल्थ कोचनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रोज अर्धा तास 1 तास वर्कआउट करा, पण ते शक्य होणार आहे का? पर्सनली एकट्याने करायला ते शक्य होणार आहे का? परंतु जेव्हा आपण झूमवर येतो, झूमवर ही आपली फॅमिली आपल्याला दिसते, हॅलो एक फॅमिली जेव्हा आपल्याला दिसते, आणि समोर वर्कआउट करणारे दिसतात, तर नक्कीच आपली एनर्जी वाढते. आणि आपल्यासोबत अजूनही खूप सारे लोक करतायत म्हटल्यानंतर आपली एनर्जी नक्कीच वाढते, आणि एक मोटिवेशन आपल्याला मिळतं की आपण हे करायला पाहिजे. आणि हा फायदा आहे कम्युनिटीचा. कम्युनिटीमध्ये जेव्हा आपल्यासारखी लोक असतात आणि आपल्यासारखी लोक आपल्यासोबतच ग्रो होत असतात, तर नक्कीच प्रत्येकाला एक त्याचा फायदा मिळत असतो. यस, हा काहीतरी करतोय, मग त्याचं बघून दुसरा मोटिवेट होतोय, त्याचं बघून तिसरा मोटिवेट होतोय, या पद्धतीने सगळे ग्रो होत असतात. म्हणून कम्युनिटी असणं गरजेचं आहे, आणि म्हणून सोशल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले फ्रेंड्स आपण कसे निवडायचे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि ज्या फ्रेंड सोबत आपण राहतो त्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव होत असतो. त्यामुळं जे फ्रेंड सर्कल आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित निवडायचं आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा की आपलं ऑफिसचं काम आपण कधी घरी आणायचं नाही. आता असं होतं ना की ऑफिसमध्ये तर तुमचा वेळ जातो, परंतु जेव्हा फॅमिलीला तुमची गरज असते तर तेव्हा तुम्ही तुमचं काम घेऊन बसलेले असता. त्यामुळे शक्यतो
ऑफिसचं काम, ऑफिसचा स्ट्रेस हे ऑफिसमध्येच ठेवायचं. घरी आल्यानंतर तुम्ही घरचेच असले पाहिजे, मुलांचे आई बाबा असले पाहिजे, बायकोचा नवरा असला पाहिजे आणि आईचा मुलगा असला पाहिजे. ही भूमिका तुम्हाला निभावायची आहे. काही काळासाठी का होईना क्वालिटी टाइम त्यांच्यासोबत तुम्हाला स्पेंड करायचा आहे आणि वर्क लाईफचं जे बॅलन्स आहे ते सुद्धा तुम्हाला मेंटेन करायचं आहे. की तुमच्या वर्क लाईफ मध्ये ऑफिस टाइम मध्ये ऑफिसचंच काम करायचंय, घरी आल्यानंतर घरचंच घरच्यासाठी फॅमिली टाइम द्यायचा. हा बॅलन्स जेव्हा तुम्ही साधताल तर तेव्हा नक्कीच सगळ्या गोष्टी सोप्या होतील, कुठेही काही स्ट्रेस जाणवणार नाही. कारण फॅमिलीच्या स्ट्रेसचा परिणाम हा ऑफिसच्या कामावर होत असतो आणि ऑफिस मधल्या स्ट्रेसचा परिणाम हा फॅमिली सोबतच्या बॉन्डिंगवर होत असतो. समजा ऑफिसमध्ये काय झालं तर ती चिडचिड कधी कधी घरात येऊन होतेच ना. तर त्यामुळं हे मेंटेन करायला शिकायचं आहे की ऑफिस मधला स्ट्रेस ऑफिसमध्ये सोडून द्यायचा आहे. घरी आल्यावर घरचंच असलं पाहिजे. घरी जरी काही स्ट्रेस असतो तर तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो थोडासा बाजूला ठेवता आला पाहिजे. तर हे सगळं बॅलन्स जेव्हा आपण साधायला शिकू तर तेव्हा नक्कीच आपली फिजिकल हेल्थ तर चांगली राहतेच, पण मेंटल हेल्थही चांगली राहते. येस, आज माझ्याकडून एवढंच होतं. थँक्यू सो मच.